हॅलो मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत हिस्ट्री ऑफ नोवेल क्लास 12चा जो सेक्शन 4 आहे त्यातील चॅप्टर नंबर 1 हिस्ट्री ऑफ नोवेल याचा हा सेकंड पार्ट आहे. तर तो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया मग हिस्ट्री ऑफ नोवेल याचा सेकंड पार्टला समजून घ्यायला. इंडियन सिनेरिओ, भारतीय चित्र म्हणजे भारतीय लोकांचे, भारतीय कादंबरीकारांचे काय योगदान आहे कादंबरी डेव्हलप होण्यामध्ये याबद्दल आपण आता या पॉईंटमध्ये समजून घेणार आहोत. राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय सिरियलाइज्ड इन द इंडियन फील्ड वॉज द फर्स्ट नोवेल इन इंग्लिश रिटर्न बाय अन इंडियन. आता राजमोहनची बायको किंवा पत्नी राजमोहन्स वाईफ ही काय तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेली कादंबरी ही काय झाली तर क्रमशः प्रसिद्ध झाली द इंडियन फील्ड या नियतकालिकामध्ये. ठीक आहे. आणि इट वॉज द फर्स्ट नोवेल इन इंग्लिश रिटन बाय अन इंडियन. आणि ही जी कादंबरी आहे ती एखाद्या भारतीयाने इंग्रजीत लिहिलेली पहिली कादंबरी मानली जाते. दॅट इज द राजमोहन्स वाईफ. ठीक आहे. द पिरियड आफ्टर दॅट इज मार्क बाय फ्यू मोर नोवेल्स रिटन बाय द इंडियन रायटर्स. त्यानंतरच्या काळात भारतीय लेखकांनी आणखीन काही कादंबऱ्या लिहिल्यात. ठीक आहे. These novels bore either nationalistic virtues or social issues as their main framework. आणि ह्या ज्या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या त्यांचा मुख्य ढाचा होता तो काय होता तर राष्ट्रवादी मूल्य आणि किंवा मग सामाजिक प्रश्न यावर त्या आधारित होत्या ज्या नवीन कादंबऱ्या लिहिल्या भारतीय नोवेलिस्टने किंवा मग कादंबरीकारांनी. काही महत्त्वाची नावं आहेत बघा. मुल्कराज आनंद, R.K. नारायण आणि राजा राव. ठीक आहे. वर द मेजर ट्रिओ हू प्रिवेल इन द पिरियड आफ्टर दॅट. हे तीन प्रमुख कादंबरीकार काय झाले तर पुढे आले नंतरच्या काळामध्ये. ठीक आहे. नोवेलिस्ट लाईक अनिता देसाई, नयनतारा सहगल, अरुण जोशी अँड मनोहर माळगावकर. अंडरस्टँड, ही काही इम्पॉर्टंट नावं आहेत. चेंज द करंट ऑफ इंडियन इंग्लिश नोवेल थ्रू देअर वर्क. यासारख्या कादंबरीकारांनी काय केलं तर आपल्या साहित्यकृतीमधून भारतीय इंग्रजी कादंबरीची दिशा काय केली तर पूर्णतः बदलून टाकली. अमिताव घोष, विक्रम सेठ, उपमन्यू चॅटर्जी. ठीक आहे. ॲमेलिओरेटेड द इंडियन नोवेल इन इंग्लिश बाय ॲडिंग न्यू फीचर टू इट. यांनी काय केलं तर नवीन वैशिष्ट्य जोडून भारतीय इंग्रजी कादंबरी ती अधिक समृद्ध केली. ॲमेलिओरेट मीन्स समृद्ध करणे, आणखीन भर घालणे, अशा प्रकारे त्याचा अर्थ आपण घेणार आहोत. काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करणे, ॲमेलिओरेट त्याचा अर्थ असा होतोय. ठीक आहे. या लोकांनी सुद्धा काही व्यवस्थित भर त्या कादंबरींमध्ये टाकण्याचं काम केलं आपल्याला दिसून येतं आहे. रिसेंट इयर्स हॅव विटनेस द डॅझलिंग परफॉर्मन्स बाय इंडियन नोवेलिस्ट लाईक सलमान रश्दी, अरविंद अडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई अँड किरण नगरकर. अंडरस्टँड. इथं तुम्हाला आणखीन दिसतं की यासारखे जे कादंबरीकार आहे जे आत्ता मी नाव वाचलेत, सलमान रश्दी झालं, अरविंद अडिगा झालं, अरुंधती रॉय झालं, त्यांनी काय केलं आहे तर यासारख्या भारतीय कादंबरीकारांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आपल्याला दिसून येते. कशामध्ये तर कादंबरीमध्ये अलीकडच्या काळामध्ये. द ट्रॅडिशन ऑफ इंडियन English novel has undergone a vital change since its birth and it has undoubtedly very bright future. याचा अर्थ असा होतो की भारतीय इंग्रजी कादंबरी आहे तिची परंपरा जन्मापासून आजपर्यंत मोठ्या प्रमाणात बदलली आहे आणि इट हॅज अनडाउटेबली व्हेरी ब्राईट फ्युचर. आणि निश्चितच कादंबरीचं जे भविष्य आहे ते उज्ज्वल आहे. त्यानंतर नवेला NOVELLA. आता हा जो नवेला शब्द आहे हा इटालियन भाषेतील नोव्हेले यापासून तयार झालेला आहे. इट इज अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन विच इज शॉर्टर दॅन अ फुल लेंथ नोवेल अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज. हा जो नवेला हा जो गद्यकथा प्रकार आहे ओके तो कादंबरीपेक्षा छोटा आणि लघुकथेपेक्षा मोठा आहे. म्हणजे शॉर्ट स्टोरीपेक्षा मोठा आणि नोवेलपेक्षा छोटा अशा प्रकारचा हा नवेला काय तर गद्य प्रकार आपला सांगता येईल. ठीक आहे. इट इज अ वेल स्ट्रक्चर्ड येट नॅरेटिव्ह ऑफन सॅटॅरिक ऑर रिअलिस्टिक इन टोन. ही जी रचना असते ती नीट बांधलेली असते पण आकाराने कशी असते तर लहान असते. तिचा जो सूर असतो तो कसा असतो तो सॅटॅरिक मीन्स उपरोधित ज्याला आपण म्हणतो. अंडरस्टँड. टोन कशी याची असते तर सॅटॅरिक असते किंवा मग वास्तववादी रिअलिस्टिक टोनमध्ये हे जे नोवेल असतात ते लिहिलेले असतात. इट इज युजली फोकसेस ऑन वन इन्सिडंट ऑर इश्यू विथ वन ऑर टू मेन कॅरेक्टर्स अँड टेक प्लेस ॲट अ सिंगल ट्रॅडिशन. आता हे जे नवेल असतं सहसा काय असतं तर एका घटनेवर किंवा मग एका समस्येवर ते केंद्रित असतात. ठीक आहे. यात एक किंवा दोन प्रमुख पात्र असतात आणि
कथा जी आहे ती बहुतेक एका ठिकाणीच घडत असते. काही महत्त्वाच्या सम ऑफ द फेमस नोवेलाज इन इंग्लिश आर, काही इंग्रजीतील प्रसिद्ध अशा नवेला खाली नाव दिले बघा 1 by 1, 5 to 6 नाव आहेत. पहिले बघा द हार्ट ऑफ डार्कनेस बाय जोसेफ कॉन्रॅड, द टर्न ऑफ स्क्रीव बाय हेनरी जेम्स, बिलबर्ड बाय हर्मन मेलविल, डेथ इन वेनिस थॉमस मान, सीज द डे सोल बेलो, पर्ल जॉन स्टाईनबेक, हे काही इम्पॉर्टंट नोवेलाज आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा एलिमेंट्स ऑफ नोवेल ऑर नोवेला. आता घटक ज्याला आपण म्हणू शकतो, एलिमेंट्स म्हणजे काय तर कादंबरीचे घटक काय आहेत, तर देर आर 6 इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ नोवेल ऑर नोवेला. 6 मुख्य असे काय तर आवश्यक असे कादंबरीचे घटक आहेत. ऑल दिस फॅक्टर्स मे बी रिलेटेड टू वन अनादर इन द वर्क बाय अन ऑथर. आणि हे जे असतात, हे सर्व जे घटक असतात ते या ना त्या प्रकारे एकमेकांशी संबंधित असतात. ठीक आहे. तर पहिला जो घटक आहे, पहिला जो एलिमेंट आहे तो थीम. थीम म्हणजे विषय. थीम इज द सेंट्रल आयडिया इन द नोवेल. विषय, थीम म्हणजे काय तर विषय, आणि विषय म्हणजे काय तर कादंबरीतील मुख्य कल्पना असते. ठीक आहे. विच कॅन बी एक्सप्रेस इन अ नटशेल, जी थोडक्यात सांगता येते. इट इज अ फिलॉसॉफिकल स्टेटमेंट. ते काय तरी तत्त्वज्ञानात्मक विधान आहे, तत्त्वज्ञानात्मक विधान ऑर अ ट्रूथ किंवा मग सत्य ते असते. विच द रायटर हॅज पुट फोर्थ थ्रू द नॅरेशन ऑफ सिरीज ऑफ इव्हेंट्स इन द स्टोरीज. आणि लेखक काय करतो तर कथेमधील घटनांच्या मांडणीद्वारे, ओके, अँड कॅरेक्टर्स ॲक्टिंग इन अ पर्टिक्युलर सेटिंग. काय करतो लेखक, काय करतो तर मग कथेमधील घटनाच्या मांडणीद्वारे किंवा मग ठराविक पार्श्वभूमीत वावरणाऱ्या कॅरेक्टर्सद्वारे व्यक्त करत असतो. ती जी काही फिलॉसॉफिकल स्टेटमेंट असेल ते सांगण्यासाठी तो कथेमधील घटनांचा वापर करत असतो, त्याचबरोबर पात्रांचा वापर करत असतो. ठीक आहे. त्याला आपण थीम असं म्हणत असतो. प्लॉट. प्लॉट म्हणजे कथानक. ठीक आहे. आता प्लॉट इज इसेन्शियली द स्टोरी ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट्स दॅट मेक अप द थीम. कथानक म्हणजे काय तर कथेतील घटनांचा क्रम, ओके, किंवा गोष्ट जी विषयाला आकार देण्याचं काम करते, म्हणजे थीमला आकार देण्याचं काम करते, त्याला आपण प्लॉट असं म्हणतो. इट इज क्रिएटेड बाय द कन्फ्लिक्ट आयदर इंटरनल ऑर एक्सटर्नल. इंटरनल मीन्स इनसाइड द माइंड ऑफ द कॅरेक्टर, एक्सटर्नल म्हणजे विथ अदर कॅरेक्टर्स ऑर एंटिटीज. आता हा जो संघर्ष असतो तो आंतरिक असू शकतो, म्हणजे पात्रांच्या मनात होणार असेल, किंवा मग एक्सटर्नल मीन्स बाह्य इतर पात्रे किंवा मग परिस्थितीसोबत होणारा हा संघर्ष असू शकतो. ठीक आहे. हे कन्फ्लिक्ट असू शकतात. प्लॉट मे बी सिम्पल वन प्लॉट ऑर कॉम्प्लेक्स कन्सिस्टिंग द इंटरविविंग ऑफ मेनी सब प्लॉट्स. आता हे जे काही कथानक असतात ते सोपे मीन्स एकच कथानक किंवा मग गुंतागुंतीचे कॉम्प्लेक्स पण असू शकतात, एकाच अनेक उपकथानकांचा समावेश असलेले असू शकतात. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात विषयाला आकार देण्याचं काम हे कथानक करत असतात, प्लॉट करत असतात. कॅरेक्टर म्हणजे पात्र. ठीक आहे. कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट. आता कॅरेक्टरायझेशन जे आहे, पात्रनिर्मिती, ही कथानकाशी संबंधित असते. ओके. ॲज द कोर्स ऑफ इव्हेंट टेक प्लेस बिकॉज ऑफ द सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर्स. आत्ता सांगितलं की पात्र निर्मिती जी आहे ती कथानकाशी संबंधित असते, कारण पात्रांच्या विशिष्ट वर्तनामुळेच काय होतं असं तर कथेमधील घटनांचा क्रम घडत जात असतो. ठीक आहे. त्यामुळे कॅरेक्टरायझेशन आहे ते कशाशी रिलेटेड असतं, कशाशी संबंधित असतं तर कथानकाशी संबंधित असतं. डिपिक्शन ऑफ कॅरेक्टर कॅन रेंज फ्रॉम अ थंबनेल स्केच टू डीप वर्डी हायली डिटेल वर्बल स्केच. आता पात्राचे जे पात्र जे आहेत त्यांचं जे काही एक्सप्लेनेशन असेल किंवा मग चित्रण असेल ते कसं असतं, अतिशय थोडक्यात असतं. थंबनेल स्केच म्हणजे कसं तर थोडक्यात, किंवा कसं असेल डीप सखोल, वर्डी मीन्स शब्दबंबाळ, आणि हायली डिटेल वर्बल स्केच किंवा मग तपशीलवार वर्णन अशा प्रकारचे ते असू शकतं. अशापैकी कुठल्याही प्रकारचं एक असेल तर खूप छोटं असेल, सखोल असेल, शब्दांचा वापर करून केलेला असेल, किंवा मग खूप जास्त तपशीलवार अशा प्रकारचं काय असू शकतं तर पात्रांचं चित्रण असू शकतं. ठीक आहे. द इम्पॉर्टंट कॅरेक्टर मे हॅव बीन डिस्क्राईब इन इट्स एव्हरी अस्पेक्ट बाय द रायटर. एखादं जर महत्त्वाचं कॅरेक्टर आहे, महत्त्वाचं पात्र आहे, तर त्या पात्राचं काय करत असतो लेखक, त्याच्या सर्व पैलूंचं वर्णन लेखक करत असतो. ठीक आहे. द मायनर कॅरेक्टर्स आर नॉट गिवन मच इम्पॉर्टन्स. आणि छोटे जे पात्र असतात, गौण पात्र ज्याला आपण म्हणतो, त्यांना फारसं महत्त्व दिलेलं नसतं. द
रीडर फॉलोज द ॲक्शन ऑफ वन मेन कॅरेक्टर थ्रू आउट द नोवेल. संपूर्ण कादंबरीत वाचक एक मुख्य पात्राच्या कृतीचाच पाठपुरावा करतात. म्हणजे एक मुख्य जे पात्र आहे त्याच्याबद्दलच काय करत असतात तर पाठपुरावा करतात की समजून घेण्याचं काम करत असतात. ठीक आहे. आणि दिस कॅरेक्टर इज रेफर टू ॲज द प्रोटॅगोनिस्ट. आणि या पात्रालाच काय म्हणतात तर नायक असं म्हणतात. प्रोटॅगोनिस्ट मीन्स नायक. ठीक आहे. प्रोटॅगोनिस्ट मेन कॅरेक्टर मुख्य त्याला पात्र असं म्हणतोय, इज इन कन्फ्लिक्ट विथ द कॅरेक्टर ऑर अन एंटायटी ऑर अ फोर्स इंटरनल ऑर एक्सटर्नल विच इज नोन ॲज अँटॅगॉनिस्ट. आता हा जो नायक आहे त्याचा संघर्ष एखाद्या पात्राशी असतो. म्हणजे दुसरं एखादं पात्र असेल त्याच्याशी संघर्ष असेल किंवा मग एखाद्या घटकाशी असेल किंवा मग काही शक्तींशी असेल, आंतरिक बाह्य शक्तींशी त्याचा संघर्ष होतो. आणि या विरोधी घटकालाच काय म्हणतात तर अँटागॉनिस्ट म्हणतात. अँटागॉनिस्ट मीन्स प्रतिनायक. जो नायकच्या विरोधात असतो त्याला प्रतिनायक असं म्हणतात. ठीक आहे. आता पुढे दिलं बघा सेटिंग. सेटिंग म्हणजे परिस्थिती. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक प्लेस. परिस्थिती म्हणजे काय, कथा ज्या पार्श्वभूमीवर घडते त्याला सेटिंग असं म्हणतात. आता परिस्थितीचे अनेक घटक आहेत. देअर आर सेव्हरल अस्पेक्ट्स ऑफ द सेटिंग. ठीक आहे. ज्यामध्ये प्लेस म्हणजे स्थळ, पिरियड म्हणजे कालखंड, टाईम म्हणजे वेळ, क्लायमेट म्हणजे हवामान किंवा मग क्लायमेट किंवा मग वेदर ज्याला आपण म्हणतो हवामान, अँड लाईफस्टाईल किंवा मग जीवनशैली यांचा हे सर्व काय तर घटक आहेत कशाचे, परिस्थितीचे. प्लॉट अँड कॅरेक्टर आर द टू मेजर एलिमेंट्स दॅट आर अफेक्टेड ड्यू टू सेटिंग. आता यामध्ये काय होतं, परिस्थितीचा परिणाम कोणावर होत असतो, दोघांवर. एक कथानक आणि पात्र या दोन महत्त्वाच्या घटकांवर या परिस्थितीचा सेटिंगचा परिणाम पडत असतो, प्रभाव पडत असतो. त्यानंतर बघा कन्फ्लिक्ट मीन्स संघर्ष. द स्ट्रगल बिटवीन द ऑपोजिट फोर्स इन द स्टोरी इज कॉल्ड कन्फ्लिक्ट. कथेमधील जे विरोधी शक्तींमधील झगडा आहे किंवा संघर्ष आहे त्यालाच काय म्हणतात तर संघर्ष असे म्हणतात. द स्ट्रगल बिटवीन ऑपोजिट फोर्सेस कथेमधील. ओके. कन्फ्लिक्ट इन द स्टोरी प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरियोसिटी अबाउट द प्लॉट. संघर्षामुळे काय होतं तर कथानकात रुची आणि कुतूहल निर्माण होत असतो. क्युरियोसिटी म्हणजे कुतूहल. ओके. इंटरेस्ट मीन्स रुची निर्माण होण्याचं काम होत असतं कशामुळे तर कन्फ्लिक्ट किंवा मग संघर्षामुळे. लँग्वेज ऑब्लिक स्टाईल. लँग्वेज म्हणजे भाषा आणि स्टाईल म्हणजे ज्याला आपण शैली असं म्हणतो. द लँग्वेज अँड टेक्निक्स भाषेचा आणि टेक्निकचा म्हणजे काय तर तंत्राचा वापर. यूज बाय द ऑथर याचा वापर कोण करतोय, लेखक करतोय. फॉर द नॅरेशन ऑफ कोर्स ऑफ इव्हेंट्स कशासाठी तर कथेतील घटनांचे वर्णन करण्यासाठी. आणि यालाच काय म्हणतात तर इज नोन ॲज द स्टाईल. यालाच शैली असं म्हणतात, स्टाईल असं म्हणतात. थोडक्यात सांगा झाल्यास काय सांगता येईल तर कथेतील ज्या घटना आहे त्या घटनांचं वर्णन करण्यासाठी लेखक ज्या प्रकारची भाषा आणि टेक्निक मीन्स तंत्र वापरतो त्यालाच स्टाईल असं म्हणतात. ठीक आहे. अन ऑथर कॅन यूज एक्सटेन्सिव्ह वोकॅबलरी. आता जो लेखक आहे तो कधी काय करतो तर एक्सटेन्सिव्ह वोकॅबलरी मीन्स समृद्ध अशी शब्दसंपदा वापरतो. अँड हाय फ्रेजेस तसंच उच्च दर्जाची वाक्यरचना वापरतो. ऑर ही मे बी लॅकॉनिक अँड वूड राईट ओनली टू द पॉईंट. कधी काय करतो तो थोडक्यात मुद्देसूद लिहितो. ठीक आहे. मुद्देसूद थोडक्यात तो लिहिण्याचं काम करतो. टू द पॉईंट म्हणजे जे गरजेचं आहे तेच तो लिहिण्याचं काम करतोय. आता लॅकॉनिकचा अर्थ काय होतो बघा, मोजकंच परंतु नेमकं. ठीक आहे. तो कधी कधी नेमकं किंवा मोजकंच तो लिहिण्याचं काम करत असतो. ऑर ही मे मिक्स बोथ अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. किंवा मग कधी कधी गरजेनुसार दोन्ही प्रकारांचा तो मिश्र स्वरूपात वापर करू शकतो. कोण, लेखक. ठीक आहे. कशासाठी, फॉर मीटिंग हिज पर्पज. त्याचा जे उद्देश आहे तो साध्य करण्यासाठी दोन्ही प्रकारचा वापर तो करू शकतो. ही मे यूज लिंग्विस्टिक डिव्हायसेस टू मेक द नॅरेटिव्ह इफेक्टिव्ह. कधी कधी तो काय करतो तर भाषिक अलंकार डिव्हायसेस ज्याला आपण म्हणतो लिंग्विस्टिक डिव्हायसेस, भाषिक अलंकार किंवा मग तंत्रांचा वापर तो करतो अधिक प्रभावी करण्यासाठी. त्याचं जे कथन आहे, नॅरेशन आहे ते अधिक इफेक्टिव्ह प्रभावी करण्यासाठी तो या गोष्टींचा वापर करू शकतो. ऑल दिस फॅक्टर्स डिसाईड द टेक्स्चर ऑफ द नॅरेशन अँड क्रिएट अन इम्पॅक्ट ऑन द रीडर. या सर्व घटकांमुळे काय होतं तर कथनाची रचना ठरते, टेक्स्चर ठरतं नॅरेशनचं, कथनाचं. आणि क्रिएट अन इम्पॅक्ट ऑन द रीडर्स. आणि याचा वाचकांवर काय होतो तर प्रभाव पडतो. ठीक आहे. त्या लेखकाचा वाचकांवर. टाईप्स ऑफ नोवेल्स. आता नोवेल्स जे आहे कादंबरी त्याचे प्रकार काय ते आता आपण बघत आहोत. रिअलिस्टिक नोवेल मीन्स यथार्थवादी कादंबरी. द रिअलिस्टिक नोवेल इज अ फिक्शन दॅट गिव्ज द इफेक्ट ऑफ रिअलिझम. आता ही जी यथार्थवादी कादंबरी आहे ही अशी काल्पनिक कथा असते की जी वास्तविकतेचा भास निर्माण करते. इफेक्ट ऑफ रिअलिझम मीन्स वास्तविकतेचा भास निर्माण करण्याचं काम या कादंबरीमध्ये होतं. पण वास्तविकता काय तर ती काल्पनिक कथा असते. ठीक आहे. समटाइम्स
दिस इज ऑल्सो कॉल्ड अ नोवेल ऑफ मॅनर. कधी कधी तिला काय म्हणतात तर नोवेल ऑफ मॅनर्स असं सुद्धा म्हणतात. नोवेल ऑफ मॅनर्स म्हणजे काय तर शिष्टाचाराची कादंबरी. ठीक आहे. इट कॅन बी कॅरेक्टराइज बाय इट्स कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स विथ मिक्स मोटिव्स दॅट आर रूटेड इन द सोशल क्लासेस. आता या कादंबरीतील ज्या व्यक्तिरेखा असतात त्या कशा असतात तर गुंतागुंतीच्या असतात, कॉम्प्लेक्स कॅरेक्टर असतात व्यक्तिरेखा. ओके. आणि त्याचा मोटिव्ह, त्याचा जो उद्देश असतो तो काय असतो, त्यांची जी प्रेरणा स्थिती असते वेगवेगळ्या प्रकारची असते, जे सामाजिक वर्गाशी त्या जोडलेल्या असतात. कुठल्या या रिअलिस्टिक नोवेल्स. सोशल क्लासेस, सामाजिक याचं रूट जे असते ते काय असतं तर सोशल क्लास म्हणजे सामाजिक वर्गाशी त्या जोडलेल्या असतात. ही ती प्रेरणा आहे त्याच्यासाठी रिअलिस्टिक नोवेलसाठी. द कॅरेक्टर्स इन द रिअलिस्टिक नोवेल इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर्स अँड अंडरगो प्लॉजिबल अँड एव्हरीडे एक्सपिरियन्स. ओके. आता याच्यात काय दिलं बघा, हे जे यथार्थवादी कादंबरी असते त्यातील जे पात्र असतात ते इतरांशी संवाद साधतात, इंटरॅक्ट करतात दुसऱ्या कॅरेक्टरसोबत, दुसऱ्या पात्रांसोबत. अँड अंडरगो प्लॉजिबल आणि एव्हरीडे एक्सपिरियन्सेस, आणि दैनंदिन जीवनातील शक्य आणि सामान्य अनुभवातून त्या जातात. ठीक आहे. म्हणजे दैनंदिन जीवनातील जे शक्य किंवा मग अनुभव असतील सामान्य अनुभवातून त्या जाण्याचं काम करतात. हे सगळं कादंबरीमध्ये आपल्याला दिसून येतं. कटलं तर रिअलिस्टिक कादंबरीमध्ये. पिकारेस्क नोवेल. द वर्ड पिकारेस्क इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिकारो. आता हा जो पिकारेस्की नोवेल आहे त्यातील पिकारेस्क हा जो शब्द आहे तो स्पॅनिश भाषेतील पिकारो या शब्दापासून आलेला आहे. विच मीन्स अ रोग, ज्याचा अर्थ होतो रोग. रोग म्हणजे काय तर बदनाम किंवा धूर्त व्यक्ती असा त्याचा अर्थ होतो. अ पिकारेस्क नोवेल नॅरेट्स द ॲडव्हेंचर्स ऑफ प्रोटॅगोनिस्ट. आता या पिकारेस्क कादंबरीत काय असतं तर नायक जो आहे, हिरो जो आहे, त्याच्या साहसाचं वर्णन केलेलं असतं. ठीक आहे. हु इज ॲन इसेंट्रिक ऑर डिसरिप्युटेबल पर्सन. तो नायक जो असतो तो कसा असतो तर विचित्र असा स्वभावाचा असतो. तो इसेंट्रिक विचित्र स्वभावाचा असतो, किंवा मग डिसरिप्युटेबल पर्सन किंवा मग तो बदनाम झालेला असतो. ठीक आहे. अँड ही जी कादंबरी असते इज ॲन एपिसोडिक फॉर्म. ही काय असते तर ही जी कादंबरी असते ती प्रकरणानुसार म्हणजे एपिसोडमध्ये मांडलेली असते. वेगवेगळ्या प्रकारचे एपिसोड त्यामध्ये असतात. हिस्टॉरिक नोवेल. आता हिस्टॉरिक नोवेल म्हणजे ऐतिहासिक कादंबरी. ठीक आहे. अ हिस्टॉरिकल नोवेल इज अ नोवेल सेट इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंग. ऐतिहासिक कादंबरी ही अशी कादंबरी असते की जिची कथा लेखकाच्या काळापेक्षा आधीच्या एखाद्या ऐतिहासिक कालखंडात घडलेली असते. म्हणजे एखादी घडलेली घटना एखाद्या ऐतिहासिक कालखंडात त्याच्यावर जेव्हा कादंबरी लिहिली जाते त्याला हिस्टॉरिकल नोवेल असं म्हणतात. द एपिस्टोलरी नोवेल इज दॅट इन विच द रायटर प्रेझेंट्स द नॅरेटिव्ह थ्रू अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट्स. आता या ज्या कादंबऱ्या असतात पत्ररूप कादंबऱ्या, यामध्ये लेखक काय करतो तर पत्रे किंवा मग इतर लिखित कागदपत्रांच्या मालिकेद्वारे कथा मांडण्याचं काम करतो. ऑल्दो लेटर्स आर द मोस्ट कॉमन बेसिस फॉर एपिस्टोलरी नोवेल. या प्रकारात पत्रे काय असतात तर सर्वाधिक वापरली जातात. डायरी एंट्रीज आर ऑल्सो अ पॉप्युलर फॉर्म ऑफ दिस टाईप. तसेच डायरीतील नोंद हा एक लोकप्रिय प्रकार आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आहे बघा गोथिक नोवेल. गोथिक नोवेल म्हणजे काय त्याबद्दल माहिती दिली बघा. द नोवेल्स दॅट इन्क्लूड टेरर, मिस्टरी, हॉरर, थ्रिलर्स, सुपरनॅचरल, डूम, डेथ और डिके और हॉन्टेड बिल्डिंग्स आर कॉल्ड द गोथिक नोवेल्स. ओके. या ज्या कादंबऱ्या असतात त्यामध्ये काय असतं तर टेरर म्हणजे भीती, मिस्ट्री मीन्स गूढता, हॉरर भय, थ्रिलर मीन्स थरार, सुपरनॅचरल मीन्स अलौकिक अशा घटना, डूम म्हणजे काय तर विनाश, डेथ म्हणजे मृत्यू, डिके म्हणजे अधपतन, ओके, नाश होणे, हॉन्टेड बिल्डिंग्स म्हणजे भुताटकी इमारती यांचा समावेश या कादंबऱ्यामध्ये असतो. ठीक आहे. नोवेल आत्मचरित्रात्मक कादंबरी. द ऑटोबायोग्राफिकल नोवेल इज द नोवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ ऑथर. आत्मचरित्रात्मक ज्या कादंबऱ्या असतात ही लेखकाच्या स्वतःच्या जीवनावरती आधारित असते. हाऊएव्हर मात्र द ऑथर changes the places and names of the character or even may change or avoid certain details of his life. आता लेखक काय करतो ठिकाणाची नावं, पात्रांची नावे बदलू शकतो किंवा मग आपल्या जीवनातील काही जे तपशील आहेत त्यामध्ये तो बदल करू शकतो किंवा ते लिहिणं टाळू शकतो. ठीक आहे. काही सर्टन डिटेल्स असतील त्याच्या आयुष्यातील. तर इट मे ऑर मे नॉट बी इन द फर्स्ट पर्सन नॅरेशन. ही कादंबरी पहिल्या पुरुषी निवेदनात असू शकते किंवा नसूही शकते. फर्स्ट पर्सन म्हणजे आय वी या स्वरूपात किंवा मग इतर पर्सनचा वापर त्यामध्ये केलेला असू शकतो. गरज नाही की याचा ही जी ऑटोबायोग्राफिकल नोवेल आहे ती फर्स्ट पर्सनमध्येच कथन केली जावी. त्यानंतर बघा अलेगोरिकल नॉवेल. अलेगोरिकल नॉवेल मीन्स रूपकात्मक कादंबरी.
अँड ऑलगरी इज अ स्टोरी दॅट बिअर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग. आता ही जी रूपकात्मक कादंबरी असते त्यामध्ये रूपक हा जो शब्द आहे ॲलिगरी, त्याचा अर्थ काय होतो की अशी कथा जिचा एकापेक्षा अधिक अर्थ असतो. ठीक आहे, एकापेक्षा अधिक अर्थ असेल अशा कथेला आपण म्हणतो ॲलिगरिकल स्टोरी. ठीक आहे. द सरफेस मिनिंग ऑफ सच नोवेल इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ इट. आता या अशा ज्या कादंबऱ्या असतात त्या कादंबरीचा वरवर दिसणारा अर्थ वेगळा असतो आणि तिचा जो प्रतिकात्मक अर्थ असतो तो वेगळा असतो. द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ अन ॲलिगरी मे बी पॉलिटिकल, रिलिजियस, हिस्टॉरिकल अँड फिलॉसॉफिकल. या प्रतिकात्मक अर्थामध्ये पॉलिटिकल मीन्स राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक अँड फिलॉसॉफिकल किंवा मग तात्विक अर्थ दडलेला असू शकतो. ठीक आहे. युटोपियन ऑर डिस्टोपियन नोवेल, युटोपियन किंवा डिस्टोपियन नोवेल. आता युटोपिया काय तर युटोपिया इज अन इमॅजिनरी कम्युनिटी ऑर सोसायटी पजेसिंग द आयडियल क्वालिटीज. युटोपिया म्हणजे काय तर आदर्श गुणांनी युक्त अशी काल्पनिक वसाहत किंवा समाज, कम्युनिटी किंवा समाज ज्याला आपण म्हणतो. कसा आहे तो आदर्श गुणांनी भरलेला आहे, त्याला युटोपिया असं म्हणतात. इट इज अ कॉमन लिटररी थीम इस्पेशली इन सायन्स फिक्शन ऑर स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. विज्ञानवादी किंवा मग तर्ककथांमध्ये मोठ्या प्रमाणात याचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे विज्ञान कथा असेल किंवा मग त्याला काय आपण स्पेक्युलेटिव्ह फिक्शन, तर्ककथा असतील, त्यामध्ये युटोपियाचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला असतो. ठीक आहे. आता या उलट आपल्याला दिसून येईल की डिस्टोपियन कादंबरी जी असते ती युटोपियाच्या उलट असते. म्हणजे यामध्ये काय दिलं असतं तर त्याला सांगता येईल की त्रासदायक, अन्यायी किंवा मग भयावह समाजरचना दाखवलेली आपला दिसून येते. कशामध्ये? डिस्टोपियन कादंबरीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर पुढे दिलं बघा सायकोलॉजिकल नोवेल, मानसशास्त्रीय कादंबरी. ठीक आहे. तर मानसशास्त्रीय कादंबरीमध्ये काय समजू शकतो आपण? इज अ नोवेल द वर्क ऑफ फिक्शन दॅट ट्रीट्स द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट ऑर इवन द अदर कॅरेक्टर्स ॲज मच ॲज द एक्सटर्नल फॅक्टर्स. आता या कादंबरीमध्ये अशी काल्पनिक कथा असते की ज्यात नायकाच्या किंवा मग इतर पात्रांच्या अंतर्गत जीवनाला, त्यांची अंतर्गत इंटरनल लाईफ आहे, जसे विचार, भावना, मनस्थिती, बाह्य घटकांइतकंच त्याला महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. ही असते मानसशास्त्रीय कादंबरी. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नोवेल, चेतन प्रवाह कादंबरी. ठीक आहे. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज कॉइन्ड बाय विल्यम जेम्स इन हिज ट्रिटाइज प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी 1890. चेतन प्रवाह हा जो शब्द आहे, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, हा शब्द विल्यम जेम्स यांनी त्यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी 1890मध्ये लिहिलेले जे ग्रंथ आहे त्यामध्ये त्यांनी हा सर्वप्रथम शब्द वापरला. ठीक आहे. ट्रिटाइज मीन्स ग्रंथ. इट मीन्स द फ्लो ऑफ द थॉट, याचा अर्थ होतो की विचारांचा सतत वाहणारा प्रवाह, असा त्याचा अर्थ होतो. इन्सिडेंट्स इन द प्लॉट आर इन द सिक्वेन्स ऑफ देअर अकरन्स. ओके. या प्रकारच्या कादंबरीत घटनांची जी मांडणी आहे ती त्यांच्या घडण्याच्या क्रमाने असते. द नोवेलिस्ट नॅरेट्स देम ॲज द इंटर द माइंड ऑफ द कॅरेक्टर. कादंबरीकार पात्राच्या मनात जसे विचार येतात तसेच तो त्याचे वर्णन करतो. म्हणजे पात्राच्या मनात काय विचार चालले ते त्याचं वर्णन इथे आपल्याला केलं दिसून येतं स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेसमध्ये. बिल्डिंग्स रोमन नोवेल, द जर्मन वर्ड बिल्डिंग्स रोमन इंडिकेट्स ग्रोथ. हा जो बिल्डिंग्स रोमन हा शब्द आहे हा जर्मन शब्द असून त्याचा अर्थ काय होतो तर विकास किंवा मग वाढ असा होतो. द फिक्शनल बायोग्राफी ऑर ऑटोबायोग्राफी इज कन्सर्न विथ द ग्रोथ ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट्स माइंड. या प्रकारची जी काल्पनिक चरित्र असतात किंवा मग ऑटोबायोग्राफी असतात. ठीक आहे. ऑटोबायोग्राफी कादंबरी नायकाच्या बालपणापासून तर प्रौढ वयापर्यंतच्या त्याच्या मनाच्या, आत्म्याच्या आणि व्यक्तिमत्वाचा विकास दाखवण्याचं काम त्यामधून होतं. ठीक आहे. म्हणजे ग्रोथ सगळी प्रोटॅगॉनिस्टची, माइंडची, स्पिरिट, कॅरेक्टरची, कशापासून तर चाइल्डहूडपासून अडल्टहूडपर्यंत दाखवण्याचं काम लेखक काय करत असतो तर अशा प्रकारच्या कादंबरीमध्ये करत असतो. इन द फर्स्ट हाफ ऑफ 20th century अ कल्ट ऑफ पल्प मॅगझिन्स बिकेम पॉप्युलर. आता 20व्या शतकाच्या पहिल्या हाफमध्ये पल्प मॅगझिन काय ही जी संकल्पना आहे ती लोकप्रिय झाली होती. ठीक आहे. इन विच फॅन्टॅस्टिक फिक्शन फॉर द जनरल एंटरटेनमेंट ऑफ द मासेस वॉज प्रिंटेड ऑन द चीप पल्प पेपर. या प्रकारामध्ये काय केलं जायचं तर सामान्य जे लोक आहेत त्यांच्या मनोरंजनासाठी लिहिलेली जी की कल्पनारम्य अशा कथा आहेत त्यांना स्वस्त अशा पल्प कागदावर छापल्या जात होत्या. ठीक आहे. प्रिंट केल्या जायच्या त्या फॉर जनरल एंटरटेनमेंट. द पल्प फिक्शन
era provided a building ground for the detective novel and science fiction. आता या ज्या काही पल्प फिक्शनच्या काळात म्हणजे पल्प फिक्शनचा जो काळ होता त्या काळामुळे काय झालं तर एक मोठ्या अशा प्रकारच्या गुप्तहेर कादंबऱ्या किंवा मग विज्ञान कथांच्या कादंबऱ्यांच्या विकासाला मोठा आधार मिळाला. ठीक आहे. सायन्स फिक्शन इज अ genre ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डीलिंग विथ इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट. ओके. आता हे जे विज्ञान कथा असतात ह्या स्पेक्युलेटिव्ह फिक्शन मीन्स तर्ककथांचाच एक प्रकार आहे. ठीक आहे. आणि यात काय असतं तर इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट्स असतात. इमॅजिनेटिव्ह म्हणजे काय तर कल्पनारम्य अशा संकल्पना, जसे की फ्युचरिस्टिक सेटिंग भविष्यकाळातील वातावरण, फ्युचरिस्टिक सायन्स ओके भविष्यातील विज्ञान, अँड टेक्नॉलॉजी मीन्स तंत्रज्ञान, स्पेस ट्रॅव्हल अंतराळ प्रवास, टाईम ट्रॅव्हल काल प्रवास, पॅरलल युनिव्हर्सेस समांतर विश्वे, अँड एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लाईफ आणि परग्रहावरील जीवन अशा काय असतात तर इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट त्यामध्ये असतात. ठीक आहे. संकल्पना त्यामध्ये दिल्या असतात इमॅजिनेटिव्ह. सायन्स फिक्शन ऑफन एक्सप्लोर द पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ सायंटिफिक अँड अदर इनोव्हेटिव्स. आता हे जे काही विज्ञान कथा असतात अनेक वैज्ञानिक आणि इतर नवकल्पनांचे संभाव्य परिणाम मांडण्याचं काम करतात. फ्रँकनस्टीन बाय मेरी शॅली इज कन्सिडर्ड द फर्स्ट नोवेल बेस्ड ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आता मेरी शॅली यांनी लिहिलेलं फ्रँकनस्टीन 1823 साली लिहिलेलं जे पुस्तक आहे ही विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित असलेली पहिली कादंबरी मानली जाते. द जानर फ्लरिश इन द सेकंड हाफ ऑफ द 19th सेंचुरी. आणि हा प्रकार जो आहे तो 19व्या शतकाच्या उत्तरार्धात मोठ्या प्रमाणात विकसित झाला. डिटेक्टिव्ह फिक्शन इज अ सब जानर ऑफ क्राईम फिक्शन अँड मिस्ट्री फिक्शन. गुप्तहेर कथा हा गुन्हेगारी कथा आणि रहस्य कथांचा एक उपप्रकार आहे. इन विच ज्यामध्ये या प्रकारात अँड इन्व्हेस्टिगेटर जो की तपासकर्ता आहे किंवा मग अ डिटेक्टिव्ह गुप्तहेर आयदर प्रोफेशनल तो व्यावसायिक असतो किंवा मग अमॅच्युअर म्हणजे अव्यावसायिक किंवा मग ज्याला इनएक्सपिरियन्स ज्याला म्हणतो आपण त्याला अनुभव नाही असा हौशी. ओके. इन्व्हेस्टिगेट्स अ क्राईम हे काय करतात तर एखाद्या गुन्ह्याचा तपास करतात. ऑफन मर्डर बहुतेक वेळा खुनाचा ते तपास करतात. अशा प्रकारचे डिटेक्टिव्ह फिक्शनसुद्धा आहेत. ठीक आहे. आय होप तुम्हाला हिस्ट्री ऑफ नोवेल हा पॉईंट काय चांगल्या प्रकारे समजलेला आहे. ब्रेन स्ट्रोमिंगवर मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तो पण जाऊन तुम्ही बघू शकता आणि याचे प्रश्न उत्तर समजून घेऊ शकता. चला तर मग आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध फाउंडेशन हे आपलं यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. ओके. आपल्या मित्रांसोबत आपलं चॅनल निश्चित शेअर करा. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.